कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आहे डे 3. तुम्ही जर डे 1 आणि डे 2 चा व्लॉग नसेल बघितला तर पहिले तुम्हाला काय करायचं? डे 1 आणि डे 2 तुला तू नको सांगू काय करायचं, तू पण नको सांगू, तू सांग रे. डे 1 आणि तू नको सांगू रे, तू सांग. डे 1 आणि डे 2 चा ब्लॉग पाहायचा आहे. Yes, पहिले जाऊन तुम्हाला डे 1 डे 2 चा व्लॉग बघायचा आहे आणि मग हे कंटिन्यू करायचं आहे. तर आज खूप मंडळी आम्हाला जॉईन करणार आहे, त्याच्यामुळे आज डिटेल्स सगळे डिटेल्स सगळे कझन्स येणार सगळे आहेत, सगळे कझन्स येणार आहेत. बहिणी कोण राहायचं नाही राहत तो बहिणीकडून, बदलला आहे तो बहिणीकडून, अजिबातच नाही राहत तो. बापू बापू बापूच करत राहतो. तर गाईज आता आम्हाला एक रील्स प्रॅक्टिस करायची आहे, तर तुम्हाला ते आम्ही प्रॅक्टिस रीलची आता दाखवू. मस्त एक ट्रेंड करायचा होता तो आता करते गाई. ठीक आहे, चॅनलला मी प्रॅक्टिस केली आहे, तो भगला नाही पाहिजे. इकडनं घे, उजेड नाही येते का? इकडनं घे उजेड. ते येतं इकडून येतं. ठीक आहे. स्टार्ट. कमळी खेळती हा चैतन. विसरलो परत. चैतन यार, अरे विसरलो ना एकदा. एवढं गेलं 10 मिनिट आधी बघ. 10 मिनिट आधी बघ तुला शिकवत आहे यार. असं करूया आता असं. ठीक आहे, आता असं बोलूया. विसरलो ना तो एकदा. लास्ट पेशन्स. छान करतात तू, व्हेरी गुड. पेशन्स करून दाखव. स्टार्ट. 5 मिनिटं 1 2 3. काय करत आहे तुझी घरामध्ये? चला, गेट लॉस. गेट आउट. बिलकुल यायचं नाही. अरे भाई, जेलचा दरवाजा लागला यार, जेलचा दरवाजा लागला नाही. पप्पा, तुमच्या पोरीला यांनी घराबाहेर काढलेला आहे. डिझर्व का तर डिझर्व. काही तुम्ही बोलणार आहे. समजला? मी तो काहीतरी केलं असणार. कळलं? वाव आहे खूप. बस हो ना. झाली काय आमची रीलची प्रॅक्टिस झालेली आहे आता. काय केलं तू असं? काय आता फुल हाऊस आलेला आहे, सगळे जण आलेले आहे एंगेजमेंटच्या तयारीसाठी आणि चेतनची फेवरेट काय म्हणतात गर्ल आलेली आहे, अद्विका. लड्डी. हाय कर लड्डी. हाय कर आज लड्डी जसं नको तुम्हाला बोलते. हाय केला अद्विका होता. मला एवढं सुंदर नाव आहे. अद्विका हाय कर. काय करणार जसं तू मला केला होता. आवडा सुपर हाय. झाली म्हणते दादाची मस्ती सुरू. हाय. इतकी चुटू बोलते नाही, आता नाही बोलत आहे. हाय. उद्या काय विचार? उद्या काय आहे? उद्या काय आहे? उद्या काय आहे ग? हा? संडेला काय आहे? काय आहे उद्या? इकडे पाहू अंगच मेन. एंगेजमेंट आहे. कोणाची एंगेजमेंट आहे? शरी शरी वाटत्याची एंगेज. शरी वाटत्या इकडे लपलेली आहे. शरी वाटते. वाटत्या खुश होत आहे कारण की उद्याची एंगेजमेंट आहे. शरीरात असं वाटत जरा 24 घंटे बाकी आहे बस. हा. बस 24 घंटे. एक 24 घंटे निकल जाए. बस. हो ग शरी हो? बाई ग, मला तर रडायला येतं. एक बार हे बघा, या दोघांनी परत एकदा ट्विट केलं, दाखवलं ना तुला. सगळ्या ताईची मुलगी, त्यानंतर या बहीण हिला तर ओळखताच तुम्ही, साक्षीला. याला ओळखता, अथर्वला. दादा, वहिनी, ती तिकडची दुसरी, हे पहिल्या सगळ्यात मोठी ताई ही, त्यानंतर त्याच्यानंतरची ताई ती, आणि हा दादा मोठा. हाय. आणि हा समीर. आज आम्ही खूप मस्त मजा करणार आहे सगळ्यांसोबत. आज मस्त तर एन्जॉय मस्त करणार आहे. एक नंबर. सगळे एन्जॉय करणार आहे. काय ग? एन्जॉय करणार आता तर आहे कहेर आहे घरी, कहेर. ये. मला पण पाहिजे नाही ओशाळ. मला कसं होतं का आपण दही कसं घेतो असतो? आमच्या घरी असत ते मला पण पाहिजे दही उसळ. मला पण बरं, आवडतं. ही कोण आहे? ही तिचं नाव काय? हा, शिवानी आत्या नाही आहे माझं, काय नाव आहे शिवानी आत्या आहे. हिचं काय नाव आहे बेटा? हा? काय नाव आहे? काय खेळत आहे? नदीच्या
नदीचा पाड काय असते सांग ना. आम्ही पण खेळायचो लहानपणी. सांग ना आता परत. सांग ना याच्यावर काय करावं लागतं आणि काय नाही करावं लागत. म्हणजे नाही का खाली क्रोकोडाईल लागते नदीमध्ये. ओके. नाही का पहाडवर चढू चढू वाचा लागते आपल्याला. हो का पहाडवर चढावं लागतं का? नदीमधून त्याला आउट करून असं हात लावून दिला त्याच्यावर डावरून. अच्छा मग आता हा खाली पाय नाही ठेवू शकत का? नाही. मग आता खाली पाय ठेवला तर एक जर ठेवला तर अगं मी पहाडवर नाही चढू शकत. एक पाय ठेवला तर खाली एक पाय ठेवला तर एक पाय वरती राहील ना. तर चालतंय तसं. हो. दोन्ही पाय नाही पाहिजे खाली. नाही. एक पाय. एक पाय वरती आहे एक पाय वरती आहे. वाचला लड्डू वाचला. भाई साहब तिथं कसं जाशील? आता कसं जाशील? आता उठशील तरी. गाईस तुम्ही हा खेळला की नाही खेळ कमेंट मध्ये नक्की सांगा. अथर्व तू खेळलाय काय? Second मी round. कधीच नाही खेळलो. First round. ए जेंजी काय जेंजी रे. हम लोगों ने खेला है भाई ये. ए काय झालं हारले का? Second round. हारले मग Second round. अच्छा अच्छा. आता second round ला थोडा out करायला लागेल. क्रोकोडाईल बनलाय. Out. हा क्रोकोडाईल बनलाय. Out आहे तुझ्या. तयारी करते. हा, तयारी तू काय क्रोकोडाईल बनलाय का? क्रोकोडाईल वाटत नाही ना पण. क्रोकोडाईल तर खूप डेंजर दिसतो. तू डेंजर दिसत नाही. तिथे पहाडमध्ये आलं मला वाटते. अरे यार तू क्रोकोडाईल दिसत नाही ना रे. तिच्या पहाडमध्ये आलं मला वाटते ना. लड्डी ए हे बघ ती ए करत आली. हात नाही लावत. हात लावलं तरी चालतं. लड्डी लड्डी ए दे बरं डुशूम त्याला. दे बरं डुशूम. शिंदी. दे एक डुशूम त्याला. दे डुशूम त्याला. अरे चला. दे ना डुशूम लड्डू. तर काय आम्ही आमच्याकडे आता शिवानी मॅडम यांना मेहंदी आर्टिस्ट बोललेला आहे आणि बघा कशी बघत आहे. आणि लड्डीची मेहंदी आता काढून देत आहे शिवानी. आत्या ना आजी काय करून दे. ए अद्विका. ए तू अद्विका हाय कर दे हाय कर. तू दाखवशी मेहंदी दाखवून दे. दाखव मेहंदी दाखव बरं तुझी. तू तर दे हे ना. होत द्या. मेहंदी दाखवा ना. इकडे बघा दोघं जण. मी बघा इकडे. अवतारात नाहीये. बघा इकडे थोडीशी दोघं. तिलाच दाखव बंदीला. बाई काय रे उद्या उद्या Engagement आहे. engagement. तिला खूप जास्त टेन्शन आलंय. टेन्शन आलंय. बाप रे शरयू हा जर तू ब्लॉग बघशील ना भाई तुला असं दिसेल की किती हे बघ फेक स्माइल. Fix नाही. फेक स्माइल बघ. Engagement फेक स्माइल बघा आणि भाई. smile. कशाचं टेन्शन आहे. नो टेन्शन. आता किती टेन्शन घेऊन राहिले तुझ्या आतमध्ये. वरती बघ. लड्डीची आमच्या लड्डीची मेहंदी इकडे वेगळी काढली आहे इकडे वेगळी काढलेली आहे. कशी झाली सांग. छान म्हणा. छान झाली. हम्म, कशी झाली सांग. मस्त. एक पप्पी घेऊन दे. आता असेच हात ठेवायचे. ओके कसे ठेवायचे हात. हा असे. हे बघा सर्व झोपले इकडे. वरती जाऊन तिला झोपायला सांगतो. इथे झोपली ती. मग जाणं झोपण्यावरती. तर शिवानी आपण कुठे आलो आहे आता. Finally या ब्लॉग मध्ये माझी शाळा दिसणार गाईज कारण की दरवाजा पण ओपन आहे आणि काही नाही आहे. तर ही आहे माझी समोरची शाळा. जी- तर शिवानीचं बालपण. हा बोल बोल. जिथे मी 4 to 10 शिकत 4 to 10 इथे एका काळी शिवानीचा फोटो लागलेला होता. काय लागला होता की नाही. नाही लागला. तेव्हा नाही लागला होता. 10वी नंतर हुशार झाली मी. अच्छा अच्छा. चला काही आता आपण शिवानीची शाळा बघूया. इथे ना खूप मोठं झाड होतं. कुठे. चिंचेचं नाही, इथे. इथे चिंचेचं खूप मोठं झाड होतं. ते वरांडा दिसत आहे का हा हा हा. तिथे. तिथनं मी जोरात पडली होती भाई साहब. काय फुटलं होतं मग. काय माझं तोंडच भाई, coloring. फुटलं होतं डायरेक्ट. कलरिंग झाली आपली शाळा. कलरिंग नाही साळा थोडस हे बघा गाईज ग्राउंड. इथे शिवानी जिम करत होती. पुलअप्स वगैरे मारत होती गाईज इथे. इथे ती डान्स प्रॅक्टिस करत होती. इथे गाडी हा इथे ती सुसू करत होती. हे बघा इथे सुसू करत हे होती ती. आता झालं नव्हती. अच्छा हे आमच्या वेळेस झालेले होते. तर ही शाळा आहे शिवानीची. साक्षी अरे ऍक्च्युली तुमच्या तिघांची पण ना. ह्यांच्या तिघांची शाळा आहे. शरू इज मिसिंग. शरू सगळ्यात पहिले मी आलेली या शाळेमध्ये. माझ्या मागे हे सगळे आले. यांच्यामुळे मला सगळे सर लोक हा ओळखत माझा होते. क्लास होता 9 to 10. कोणता. माझाही सेम. फर्स्ट विंडो. हा फर्स्ट सेकंड थर्ड हा नाही का. हो हा माझा 10 पर्यंत 10चा क्लास होता. इथे आमचे पेपर. पण याचं नाव तर सांग पहिले या शाळेचं. सिटी हायस्कूल सिटी हायस्कूल. परतवाडा. आणि असा हा परिसर. ट्युशन्स वगैरे व्हायचे वरच्या room ट्युशन्स? मध्ये. ट्युशन्स आमचे सर घ्यायचे निकले सर आणि अजून ढेपे टेपे सर. इंग्लिश ट्युशन.
तू पण डान्स करायची का इथे? इथे चिंचेचं झाड होतं. पण तू मग इथे डान्स करायची शिवानीसाठी इथे पुलअप्स का नाही करायची यार? तुझी बॉडी म्हणलीस तिकडे करत होतो आम्ही. तिकडे मागे. बॅक साइडला हे होतं आमचं गॅदरिंग होतं गॅदरिंग. पण तुझी स्टोरी सांग ना, तू सांगावर जा काहीतरी. माझी काय अरे तुला यांच्यामुळे मला सगळे ओळखत होते सर. कसे ओळखत होते? हे हुशार होते म्हणून शिव हुशार होती का? आणि बाकी पण तू त्यांचा भाऊ आहे अरे ना गुल्लाने तिचा तिचा भाऊ आहे ना म्हणे शिवानीचा. शिवानी, साक्षीचा. हो. फिर तूने तेरी पहचान बनाई क्या भाई? मेरी पहचान बाकी. लॉक आहे गाईज इकडे. पण किती बदललं. ती हे माझं- लायब्ररी होती आमच्या वेळेस, आता माहिती नाही. आता पण आता स्टाफ रूम झाली आहे. स्टाफ स्टाफ रूम. ती आमच्या वेळेस लायब्ररी होती. नाही आमच्याकडे स्टाफ रूमच होती. स्टाफ रूम तिकडे. जनरेशन गॅप आहे यांच्यामध्ये. जनरेशन गॅप. हा झेन्झी आहे, ही मिलेनियल. असं यायचो आम्ही माहितीये का, सुटला ना असं बेल वगैरे झाली असं दाखव करून दाखव, परत करून दाखव. नाव एकदा परत जाना करून दाखव ना, पटकन जा ना. आता थोडीशी मी गाईज माझा वय झालेला आहे म्हणून. वय झालेलं आहे तुझं. सुट्टी झाल्यावर का असं? सुट्टी झाली असली थांब. अरे थांब ना. तू का ट्रिंग वाजव ना पहिले. सगळे ऐक ना की हा. नाही वाजणार. टन 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 टन. ठीक आहे. नाईस. माहितीये का तुम्ही ही नळचा खूप मोठा किस्सा आहे. सांग. इथे एका पोराला शरीरनी म्हटलं होतं, काय तू माझ्या बहिणीला का त्रास देतो? मी म्हणजे एक मुलगा आहे, मला असा त्रास देत होता, तर मी शरीरला सांगितलं होतं, तर शरीरनी त्या पोरालाही नळाजवळ म्हटलं होतं, नळाजवळ "काय मारलं तू का? माझ्या बहिणीला का त्रास देतो?" हो इकडे पण आहे शाळा, खूप मोठी आहे रे. ही पूर्ण होती. हे तिकडून जातं. नाईस. इकडे आठवते का खिचडीचे तो हो, खिचडी. हो, बंद झालं. हे बंद आहे, झालं. आहे. बंद झालं का आता? हे पण होता एक नळ. हे भाई हे काय किल्ला आहे का तुमच्या शाळेतला? काय ग? किल्ला आहे आमचा. होय शिवानी, हा किल्ला आहे का तुमच्या शाळेचा? हो मग आम्ही इथून उड्या मारत होतो. आमच्याकडे ते डिजिटल रूम उघडले होते. छान बंद जायचं. इथे पण आम्ही शिकलो होतो. हा क्लास होता माझा. हा क्लास होता माझा. 8 मध्ये इथे, 9, 10 इकडे. पाठशाला. तिकडे खिचडीची रूम होती गाईस, ती बंद झाली आहे. तर ही आहे माझी अशी सुंदरशी छोटीशी शाळा. चला गाईस तिकडे नाही जाऊ. कसं वाटलं चेतन तुला? मस्त. माझी शाळा याच्यापेक्षा थोडीशी मोठी होती, पण माझी शाळा दाखव ना यांना एकदा. दाखव ना. हा, तुझी अशी एकदम गव्हर्नमेंट स्कूल सारखी वाटतं रे. गव्हर्नमेंट स्कूल होती का ही? हा, नाईस. शिवानी गुड. आपल्या पोरांना पण आपल्याला गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टाकायचं, ठीक आहे? तेव्हा चांगला होता गव्हर्नमेंट, आता माहिती पण तेव्हा खूप चांगलं होती आमची शाळा. खूप यार इथे चिंचेस झाड का तुला इथे ना आम्ही खूप दगड मारायचो, तर खूप लोकांना पोरांना लागायचे, पण डोकं फुटत होतं. डोकं फुटत होतं, डायरेक्ट डोकं फुटत होतं. रोज एक किस्सा राहतो डोकं फुटत. डोकं फुटायचं. हा जरा कसं का पोरं? आम्ही सगळे इथं श्रीजाची मस्ती बघतोय. ए त्याला तिकडे बोलव ना. समजतंय बघा मला, समजतंय. कैमरे के सामने तो मैं कुछ नहीं करूंगा. Contact. बाबा बसते आता तो. आता बस. अरे भेटला. जैन उघडत असेल ना आता. चला आता कामाला लागा जरा. लॅपटॉप उघडा. वर्क फ्रॉम होम. नाही श्रीजा. शिशा शिक त्याच्याकडनं काहीतरी. तू काम करतोय काम. तू मस्ती करताय मस्ती. मस्त एक नंबर. चेतन, दॅट्स वाय मला मुलगी पाहिजे. ऐकून घे. डॉक्टर खूप औषध देते. आपण काय श्रीशा इकडे तर बघ. एक मिनिट म्हणते. तुझ्या हातालाच काय वाटते धागा. हे माहितीये का, दोन असले ना की दोघांनाही अटेन्शन सिंड्रोम होते. तिकडे अटेन्शन पाहाल तुमचा हात. तोंडात नाही टाकू बामा.
छोटा बेबी पिन लावते दादा ते तिची पिन लावते त्या चेतनला हेअर पिन ओ माय गॉड माय हेअर स्टायलिस्ट माय पर्सनल हेअर स्टायलिस्ट एवढी लागणार का मॅम तोंडात नाही टाक, तोंडात नाही घालायचं. चिची आहे. राहू दे चिची आहे. नाही जमत तुला लाव श्रीशा लाव नाही खाणार नाही. वहिनी मेरे को भूख लगी है वहिनी त्याला दात आले का भूख लगी खायचे तर त्याला दादीला काही त्रास होते का बाई, शी लागते ना. शी पातळ. केसात खायला मेरा कंसेंट ही नहीं है ये भी दे दो गाईस आमचे पाहुणे आलेले आहे. तेजस द मोदी आणि लव बर्ड्स ड्यूटी मैरिड ए बताओ तुमको क्या हुआ है क्या हुआ ये डांस नहीं करने वाला गाइस क्यों नहीं करने वाला और वो जिस प्रकार से सोया हुआ है छुपा तुम दो, कमेंट सेक्शन में बताओ क्या हुआ छुपा दो मेरा कंसेंट ही नहीं है ये सब चीजों पे भाई कमेंट्स काय येणार त्यावर कमेंट्स में बताओ इसको क्या हुआ है क्या गाइस हुआ है गाइस ये ऐसा सोया है ए तू झोपणार होती ना मामा मिल गया देख के मला आठवलं की last डान्स मला माहिती नाही. हा. चला लास्ट वाला माहिती आहे आमची सरोज खान इकडे चालू आहे यांचं तुला शिकवणं. डान्स दाखवते ठीक आहे ओहो नहीं एवरेज नहीं अगली पाता क्या बात है नाइस 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 तर गाईज आय होप की तुम्हाला हा व्लॉग छान खूप जास्त आवडला असेल. आम्ही ह्या व्लॉग मध्ये सगळ्या लहान मुलांचे मुवमेंट्स कॅप्चर केले आहे. मला आणि चेतनला पर्सनली लहान मुलं खूप जास्त आवडतात तर आम्ही असं लहान त्यांना मुलं मी नाही लहान तू आहे लहान तूच लहान आहे आणि मेनली आम्ही शाळा पण दाखवली माझी तर मी कुठे 4th to 10th मी त्या शाळेमध्ये शिकले आणि आफ्टर 10th मी माझं पूर्ण एज्युकेशन अमरावतीला केलेलं आहे. तर शाळा खूप सुंदर वाटली मला. असं तुला वाटलं का की लहानपणीची काहीच आठवण नाही झालं. तुला काहीच लहानपणीची change आठवण नाही वगैरे झालं. आले असतील ना ते शाळेनंतर सांगितलं ना मी हा ना ब्लॉग मध्ये तुम्ही बघितल्यास ती माझ्या सगळ्या आठवणी तुम्हाला सांगितलं मी इथनं कशी धावत होती मी इथे कशी पडली डान्स होती. करत होती. तुझी शाळा बघितल्यानंतर मला असं वाटतं की यार मला पण आता माझ्या शाळेमध्ये लवकरच आपल्याला पण जायला पाहिजे आता Yes. है ना त्याचा पण एक ब्लॉग आला पाहिजे. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण होमटाऊनला जाऊ माझ्या हिंगणघाटला तेव्हा आपण आणि दोघांनाही काही सर्दी झालेली आहे. दोघांचे हो. आवाज चेंज झालेले आहेत. तर जेव्हा आपण होमटाऊनला जाऊ तेव्हा माझी शाळा शिवानी मी आंघोळ केली यार मी आंघोळ केली शिवानी मी आंघोळ करून बसलोय तू कयाकली बसले इथे स्वतःला पूस. तर येस आणि याच्यामध्ये ना काहीच आम्ही एक नदी का पहाड पण गेम एक्सप्लेन केलाय ते लहान मुलं खेळत होते मी कॅप्चर केलाय. तुम्ही तो गेम खेळत होता की नाही हो, लहानपणी तिथं फार कधी तू कॅप्चर केलं शौर्य आणि खेळत होते. हा. तर तुम्ही तो गेम खेळत होते की नाही ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अजून कुठले कुठले गेम तुम्ही खेळत होते लहानपणीची आठवण वगैरे वगैरे तर ते सांगा. हे लहान मुलांना बघून असं वाटतं की म्हणजे त्यांच्या थ्रू आपल्याला लहानपणीचं बालपणीचं आपल्या गोष्टी आठवतात. तर खूप म्हणजे असं मला रिलेट होते लगेच हिट होते म्हणून ते सगळ्या गोष्टी मी कॅप्चर केला. आणि येस आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. उद्याचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे कारण की उद्याचा ब्लॉग आम्ही हा असणार ब्लॉग आहे लगेच टाकतोय आम्ही कालच ब्लॉग टाकला आज हा ब्लॉग तुम्हाला आजच दिसणार आहे आता थोड्या वेळात. तर त्याच्यासाठी कारण की आम्हाला एंगेजमेंटचा ब्लॉग लवकर टाकायचा आहे लवकर पण late. हे मुवमेंट्स पण खूप क्यूट होते म्हटलं टाकून द्यायचं कारण की मग पूर्ण लेट होईल हा, म्हणून late पटपट टाकतोय. आम्हाला असं वाटलं आधी की हा ब्लॉग स्किप करून टाकू बट जेव्हा हा ब्लॉग एडिट केला तेव्हा असं दिसलं की अरे लहान मुलांचे खूप क्यूट मुवमेंट आले आहेत खूप फॅमिली अशी बॉन्डिंग आणि रॉ मुवमेंट आलेले आहेत लहान मुलांचे. तर मग कशाला स्किप करायचं लवकर टाकून आम्ही द्यायचं. टाकणार नव्हतो हा. पण म्हटलं नाही टाकून देऊया कारण की
म्हणजे आम्हाला आवडला, आम्ही जेव्हा एडिट केला तेव्हा आम्हाला खूप आवडलं, त्यामुळे म्हटलं टाकून तर आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि स्किप नव्हता करायला पाहिजे हे सांगा तुम्ही. लाईक तुम्हाला ब्लॉग आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि उद्याचा म्हणजे नेक्स्ट ब्लॉग खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ते पण आम्ही लगेच तो पण आपण लगेचच टाकू, लगेच सांगू, कारण उद्याच की टाकू. तो असणार आहे मोस्ट अवेटेड ब्लॉग गाईज. शरूचं एंगेजमेंट ब्लॉग. इतकी सुंदर तयार झालेली होती शिवानीची, इतकी सुंदर तयार झाली होती शरूची, इतकी सुंदर तयार झाली होती. चेतनची. हा थँक्यू. तर खूप आणि फॅमिलीमध्ये पण खूप सुंदर सुंदर तयार केला होता. तर तो पण ब्लॉग खूप सुंदर झालेला आहे. खूप मस्त मस्त ब्युटिफुल मुमेंट्स त्यांचे आमचे सगळ्यांचे कॅप्चर केले मी, फॅमिलीचे वगैरे वगैरे. तर स्टे ट्यून, नक्कीच तो ब्लॉग लवकर येणार आहे. तर येस, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पण त्याच्या आधी तुम्हाला करायचंय या ब्लॉगवर कमेंट, या ब्लॉगला लाईक, या ब्लॉगला हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब आणि हाय, नाही बेल. बेल आयकॉनवर क्लिक करा. येस. बाय बाय.